श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे. ही कुठलीही अंधश्रद्धा नाही, ही एक अनुभूतीचा विषय आहे. महिला आणि मुली आजकाल केस विकतात आणि त्यावर वेगवेगळे वस्तू किंवा भांडे हे घेत असतात. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. यावर खूप गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. यामागं काही षडयंत्र असतं का किंवा असू शकतं का? आपल्या शरीराचा कोणताही भाग किंवा कोणताही पार्ट ही एक वस्तू नाही, ती विकण्यासाठी नाही. आपण आपले कान, नाक विकू शकतो का कुणाला? तर नाही ना. मग केस का विकायचे? तर केस आणि नख या दोन गोष्टी आपल्याला गरजेनुसार ह्या कापाव्या लागतात, हे तुम्हाला माहीतच आहे. किंवा आपण ते काढून फेकूनसुद्धा देत असतो. खरं तर केस हे कापू नये असं हिंदू धर्मात सांगितलं जातं. जेवढे केस वाढले तेवढं स्त्रियांसाठी ते भाग्याचं असतं. नखे कधीही वाढू नये, याने दुर्भाग्य वाढतं आणि आपण नेमकं तेच करतो. आपल्या डोक्यात हा कलीचा प्रभाव आहे आणि सध्या हे कलियुग आहे, म्हणून आपण कुठलीही गोष्ट हे विरुद्ध करत असतो. म्हणजे उलटीच करणं आपल्याला ते पसंत पडत असते. कसं आहे, केस कापू नका म्हटलं तर तुम्ही केस कापतात आणि नख कापावी असं म्हटलं तर तुम्ही नख हे वाढवतात. आजकालच्या मुलींची ती फॅशन आहेच की नख वाढवणं आणि केस कापू नये. केस कापल्यानं भाग्य कमी होतं, परंतु तुम्ही नेमकं उलटच करता, केस कापून टाकता. तुम्ही केस कापता इथपर्यंत ठीक आहे, परंतु आपण त्या केसांवरून भांडे घेत असतो. भांड्यावाल्याला ते केस देतो आणि त्यांच्याकडून काही वस्तू किंवा भांडे घेत असतो. तुम्ही एवढं लक्षात ठेवा, आपल्या शरीरावरील कोणताही पृष्ठभाग विकू नये. हे चूक तुम्ही कधीही करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे या चुकीमुळं भूत प्रेत बाधा, पिशाच बाधा, बाह्य बाधा असे काही गोष्टी ह्या घडत असतात. तर तुम्ही आता काही लोक ह्याला काय म्हणतात, केस विकल्याने कुठं भूतबाधा पिशाचे बाधा होते का? तर काही लोक हे शहाणे असतात. म्हणजे त्यांना वाटतं आम्ही 2-4 डिग्री घेतल्या की आम्ही खूप हुशार. अशा लोकांना ही अंधश्रद्धा वाटते आणि ते स्वतःला स्मार्ट समजू लागतात. पण ही तुम्ही शिकला म्हणजे ही अंधश्रद्धा आहे का? तर नाही. कारण कोणतीही गोष्टीला एक प्रकारची व्हॅल्यूम असते आणि ती कधीही कमी होता कामा नये. आता समजा सूर्य हा सूर्य आहे आणि चंद्र हा चंद्र आहे, याला कोणी बदलू शकतं का? तर नाही ना. आता रात्र झाली, मग उद्याच्याला सकाळ होणारच आहे. मग आता जर बदलायचं असतं, सूर्य म्हणला असता शी बाबा आज मला कंटाळा आलाय, मी उगवणारच नाही, असं होतं का? तर नाही ना. कारण सूर्य हा सूर्य आहे आणि चंद्र हा चंद्र आहे. त्यांना कंटाळा हा विषय त्यांच्यात नाही. म्हणजेच काय, तर विद्या ही विद्या आहे, वाईट गोष्ट ही वाईट आहे आणि चांगली गोष्ट ही चांगलीच आहे. यात बदल करता येतात का? तर नाही ना. तसंच आहे, बाह्य बाधा, वाईट गोष्टी, क्रिया करणे किंवा इतर कुठल्या गोष्टी असतात ह्या केल्या जातात, त्या सर्व सत्य आहेत आणि या गोष्टीने आपलं संपूर्ण जग त्रस्त आहे. शहरापेक्षा या गोष्टी खेड्यात जास्त दिसतात. असं नाही की खेड्यातले लोक कमी शिकलेत, असं नाही. कारण इतर देशातसुद्धा या गोष्टी घडत असतात. त्यालाच आपण ब्लॅक मॅजिक असं सुद्धा म्हणत असतो. चंद्र आणि सूर्य यांचा प्रकाश जिथपर्यंत आहे तिथपर्यंत या गोष्टी घडत असतात. मग तुम्ही काही स्त्रिया केस विकतात, काही कपडे देतात. तुम्ही बघा, काही ठिकाणी असं तुमच्या ऐकण्यात आलं असेल की स्त्रियांचा पदराचा थोडा तुकडा कापून नेला किंवा एखाद्याची साडी चोरून नेली. तर हे का केलं जातं? तर त्यातून काहीतरी ते वाईट विद्या शिकत असतात आणि ते वाईट विद्या शिकतात आणि ज्याचं हे कपडा चोरीला गेलं आहे त्याच्यावरती विद्या केली जाते. त्यामुळे ते जीवनभर आपल्याला ते खेळवत असतात आणि त्यामुळे तुम्ही दुःखी होतात आणि हे दुःख तुम्हाला कमी करण्यासाठी तुम्ही इकडं तिकडं फिरता, परंतु त्याचा प्रभाव काही कमी होत नाही. त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास, शारीरिक त्रास, आर्थिक त्रास, आजारपण इत्यादी दुःख हे होत असतात आणि हे दुःख कमी करायला आपल्याला खूप असे दिवस लागतात. कारण ही बाधा बाहेर काढायला खूप अशी अवघड आहे. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टी करू नका. हे झालं कपड्याचं. तर तुम्ही हे केस विकता, त्याच्यावर बाह्य बाधाही करता येते. त्यामुळं तुम्ही 100 आणि 200 रुपयासाठी हे केस विकत असतात. हे किती चुकीचं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. कारण काळ्या जादूचा प्रयोग ह्याच्यावर
करण्याची खूप अशी जुनी परंपरा आहे. काही ठिकाणी काळ्या जादूचा प्रयोग करण्यासाठी केसाचा सुद्धा वापर केला जातो. काही ठिकाणी आपण ही नख इतरत्र जे चुकीचे टाकतो, आपल्या शास्त्रात किंवा आपल्या दिंडोरी प्रणीत मार्गात सांगितलं आहे की तुम्ही नख कापल्यानंतर ती एका कागदात टाकून कचराकुंडीत टाका. परंतु तुम्ही तसं करत नाही, तुम्ही ते इतरत्र फेकून देतात. परंतु तुम्ही तसं करू नका. आपण नखेसुद्धा आपल्या कचऱ्याच्या डब्यात व्यवस्थित टाका, ज्याने त्याला इतरांना त्याचा त्रास होऊ नये. नखावर सुद्धा बाह्य बाधाही करता येत असते, हे तुम्ही विसरू नका. त्याच्यामुळंच आपल्या पूर्वजांनी काही नियम काढलेत, त्याचं तुम्ही पालन नक्कीच करा. केसावर ही बाह्य बाधा करतात हे तुम्हाला माहीतच असेल. त्यामुळं ही काही पद्धत आहे केस विकण्याची किंवा तुम्ही विकता, त्यामुळं तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. कारण आता सगळ्या घरामध्ये खूप त्रास हे वाढत चाललेले आहेत. त्यामुळे तुम्ही याच्यावर विचार करा आणि आजपासून तुम्ही जे काही केस विकता ते विकण्याचे बंद करा. बाकी तुमची इच्छा, तुम्हाला विकायचे असतील तर तुम्ही विकू शकता, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. ते सर्वस्व तुमचाच प्रश्न आहे. बाकी तुम्ही हुशार आहात. फक्त केस तुम्ही केसावाल्याला विकू नका, हीच तुम्हाला नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.